हॅलो स्टुडंट, आपण पेपर सेकंड जॉमेट्री त्यातला 5th युनिट घेणार आहे. त्यात आपण पॉईंट पण पाहणार आहे. स्फिअर, कोन अँड सिलेंडर डेफिनेशन. सेकंड नंबर इक्वेशन ऑफ स्फिअर, जनरल इक्वेशन ऑफ द स्फिअर, द स्फिअर थ्रू 4 गिवन पॉइंट, स्फिअर plane, section of the sphere, intersection of two sphere with a given diameter. आपण हे पॉईंट आपण युनिट नंबर 5 मध्ये पाहणार आहे जॉमेट्री पेपरमध्ये. तर काय दिलेलं आहे, स्फिअर काय म्हटलेलं आहे, द लोकस ऑफ द पॉइंट इन द स्पेस विच द remain at the constant distance from a fixed point is called a sphere. स्फिअरची डेफिनेशन काय म्हटलेलं आहे, the look of the point are the space which is remain at the constant distance from a fixed point is called a sphere. जे कॉन्स्टंट डिस्टन्स आहे, जे फिक्स पॉईंटवरून ते काय आहे, फिक्स पॉईंटवरून जे कॉन्स्टंट डिस्टन्स दिलेलं आहे त्याला म्हणतात स्फिअर. जसं इक्वेशन ऑफ द स्फिअर जर घेतलं, इक्वेशन ऑफ द स्फिअरचं जे इक्वेशन दिलेलं आहे ते कोणतं आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. काय दिले आहे, एक सर्कल घेतलं, त्यावरून एक्स एक्सिस वाय एक्सिस अँड झेड एक्सिस. सेंटर जो दिलेला आहे तो आपण घेतला ओ, रेडियस जी आरने डिवाइड केली, पी नावाचा पॉईंट घेतला, त्यावर एक्स वाय झेड नावाचे पॉईंट दिले. आता काय घेतलेलं आहे, स्टँडर्ड फॉर्म. जे इक्वेशन ऑफ स्फिअर आहे, इक्वेशन ऑफ स्फिअर कोणते आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. स्टँडर्ड फॉर्म आहे ओ पी इज इक्वल्स टू आर. तर जसं याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड जर आपण याला जर याच्यात टाकलं स्टँडर्ड फॉर्म, काय घेणार, जी व्हॅल्यू आहे, पहिले काय घेतली एक्सची व्हॅल्यू, नंतर एक्स वाय झेड जे पॉईंट दिलेले आहे, एक्स मायनस 0, इथे जे पॉईंट घेतले ओवरचे ते 0 0 0 घेतले, नंतर एक्स मायनस 0 स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 स्क्वेअर प्लस झेड मायनस 0 स्क्वेअर इक्वल्स टू आर. मग या इक्वेशनला काय केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केल्यानंतर हा रूट निघून जाणार, ते काय राहणार, एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहणार, 0चा स्क्वेअर काय 0, म्हणून एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर. काय इक्वेशन ऑफ द स्फिअरचं इक्वेशन प्रूफ झालं. आपल्याला गिवन इक्वेशन दिलं होतं, त्यावरून या स्टेपवरून इक्वेशन प्रूफ झालं. फर्स्ट नंबर एक्झाम्पल काय म्हटलेलं आहे, टू शो दॅट द इक्वेशन ऑफ द स्फिअर विथ सेंटर ए बी सी अँड रेडियस दिलेली आहे आर इज अ काय, एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर प्लस झेड मायनस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. आपल्याला प्रूफ करायचं आहे, रेडियस पण दिलेली आहे स्पेअर्सची, इक्वेशन शो द इक्वेशन प्रूफ करायचं आहे. इक्वेशन प्रूफ करायचं आहे स्पेअरचं. काय म्हणणं, सेंटरचं आपण सी घेतलं, म्हणजे सी ए बी सी विथ बी द सेंटर अँड आर काय घेतलं, रेडियस ऑफ द स्फिअर. स्पेअरचा जो सेंटर आहे तो सीने डिनोट केला, आणि ए बी सी घेतलं, बी द सेंटर अँड आर द रेडियस ऑफ द स्फिअर. सपोज आपण घेतला, हा सर्कल घेतला, सेंटरला सी पॉईंट दिला, आर रेडियस, आणि पी जो पॉईंट आहे त्याच्यावरून एक्स वाय झेड घेतला पी पॉईंटचे, म्हणजे आपण सपोज काय म्हणणार, पी इज इक्वल्स टू पॉईंट आहे एक्स वाय झेड इज अ पॉईंट ऑन द स्फिअर. हे पॉईंट कशाचे आहे, स्फिअरचे. मग सी पी म्हणजे काय, सेंटरचा जो सी घेतलेला आहे तो, आणि हा पी पॉईंट, सी पी इज इक्वल्स टू आर. याला जर स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं तर सी पी स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. मग सी
पीची व्हॅल्यू जी आहे ती सी म्हणजे सीचे जे व्हॅल्यू घेतलेले आहे सी आणि पी ते पी मायनस ए. इथे काय घेतलेलं आहे जे व्हॅल्यू आलेले आहे सीच्या ते आलेले आहे ए बी सी. जसं आपण सी पी स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर पी मायनस सी. पीची जी व्हॅल्यू आहे ती एक घेतली एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर प्लस झेड मायनस सी झेड मायनस स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. हेच इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. हे कशावरून आलं? एक सर्कलवरून सीचे पॉईंट घेतले, पीचे पॉईंट घेतले. सी म्हणजे सेंटर, पी पण डिवाइड केलेला पॉईंट आहे. पीचे पॉईंट गेले, पीवर एक्स वाय झेड दिलं, सीवर ए बी सी दिलं. फॉर्म्युलानुसार सेंटरचं सी घेतला आणि रेडियसचा आर घेतला. नंतर आपल्याला पॉईंट प्रूफ करायचं आहे एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर प्लस झेड मायनस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. प्रूफ करायचं आहे एक्स सी पी इज इक्वल्स टू आर स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केल्यानंतर सी पी स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. सी पी मायनस म्हणजे पी मायनस सी जर केलं तर पीची व्हॅल्यू मायनस सीची व्हॅल्यू पुट करून स्क्वेअर आन्सर जे आपल्याला प्रूफ करायचं होतं त्यांना. एक्झाम्पल फर्स्ट इक्वेशन ऑफ द स्पियर विथ द सेंटर पॉईंट दिले आहे 1 -1 2 अँड रेडियस 3 दिलेले आहे. रेडियस किती दिलेली आहे 3. तर रेडियस 3 दिलेली आहे. पॉईंट कोऑर्डिनेट पण सी -1 -1 2 अँड रेडियस घेतली 3. वी नो दॅट सेम यावरून फॉर्म्युला दिलेला आहे सी पी स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. याचं डिवाइड काय होते एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर प्लस झेड मायनस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. एक्स मायनस 1 स्क्वेअर प्लस वाय प्लस 1 स्क्वेअर प्लस झेड मायनस 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू काय ते 3 स्क्वेअर. जनरल इक्वेशन जनरल इक्वेशन ऑफ द स्पेअरचं आपण जनरल इक्वेशन पाहणार. जनरल इक्वेशन काय स्पेअरचं दिलेलं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2ux प्लस 2vy प्लस 2wz प्लस d इज इक्वल्स टू 0. ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर प्लस az स्क्वेअर. कारण की जे जनरल इक्वेशन घेतलेलं आपण जनरल इक्वेशनमध्ये काय म्हटलेलं आहे जनरल इक्वेशन आपल्याला स्पेअरचं दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2ux प्लस 2vy प्लस 2wz प्लस d इज इक्वल्स टू 0 दाखवायचं. त्यावर एक्झाम्पल फर्स्ट काय म्हणते 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर प्लस 2z स्क्वेअर मायनस काय दाखव मायनस 2x प्लस 2y प्लस 2z मायनस 5 इज इक्वल्स टू 0. फाइंड द सेंटर अँड रेडियस. बरोबर सेंटर अँड रेडियस दाखवायचे. आपण काय केलं हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला या इक्वेशनमध्ये 2 कॉमन ठेवलं. -2 कॉमन काढल्यानंतर काय होणार 2नी डिवाइड केलं. इथला 2 निघून जाणार म्हणजे इथं काय राहणार आहे एक्स स्क्वेअर. इथलं पण 2 निघून जाणार वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर मायनस एक्स. इथे काय होणार 2नी याला डिवाइड केलं 4ला तर 2y प्लस झेड आणि -5/2 इथे 2 लागणार इज इक्वल्स टू 0. कम्पेअर विथ जनरल इक्वेशन ऑफ द स्पेअर. जर कम्पेअर या इक्वेशनला जनरल इक्वेशन सोबत कम्पेअर केलं स्पेअरच्या तर जनरल इक्वेशन काय दिलेलं आहे स्पेअरचं जनरल इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2ux प्लस 2vy प्लस 2wz प्लस d इज इक्वल्स टू 0. या इक्वेशनसोबत आपण कम्पेअर केलं. सेंटर घेतलेलं आहे सेंटर काय म्हणू -u -v -w अँड रेडियस घेणार आहे अंडररूटमध्ये घेऊ u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर प्लस w स्क्वेअर मायनस d स्क्वेअर अंडररूट.
याचे कोइफिशियंट आपल्याला काढायचे आहे. कोइफिशियंट काढताना काय घेणार आहे आता 2u इज इक्वल्स टू -1. 2uची जी व्हॅल्यू घेतली आपण ती -1, म्हणजे आता यूची व्हॅल्यू प्रूफ करायची आहे. यूची व्हॅल्यू काढायसाठी मग काय येणार आहे u आणि -2 -1ला डिवाइडला गेलं म्हणजे काय येणार आहे -1/2. नंतर 2v इज इक्वल्स टू 2. वीची व्हॅल्यू काढायची आहे. 2ला इकडे डिवाइड केलं. हे कोइफिशियंट कुठून घेतलं पण 2u घेतलं. 2u कोइफिशियंट काय आहे यूचे इथला -1 बरोबर. म्हणजे u इज इक्वल्स टू काय येणार 2u इज इक्वल्स टू -1. मग यूची व्हॅल्यू काढायची आहे तर हा u ॲज इट इज -1ला हा 2 डिवाइडला जाणार म्हणजे यूची व्हॅल्यू काय येणार -1/2. नंतर 2vचा कोइफिशियंट काय आहे 2. मग v इज इक्वल्स टू 2/2 केल्यानंतर v इज इक्वल्स टू काय मिळणार 1. तसंच 2wचा कोइफिशियंट काय 1. z म्हणजे 1. डब्ल्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 1ला डिवाइडला 2 गेलं म्हणजे आन्सर आला w इज इक्वल्स टू 1/2. सेंटर ऑफ द स्पेअर काय दिलेला आपल्याला हा सेंटर ऑफ द स्पेअरचा फॉर्म्युला दिलेला. त्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहे u v w त्या व्हॅल्यू पुट करायच्या. इथं व्हॅल्यू काय आलेली इथं काय दिलेलं आहे सेंटरचा फॉर्म्युला -u दिलेला आहे. आपली व्हॅल्यू काय आलेली आहे -1/2 म्हणजे मायनस काय ना कट इथं काय ना +1/2. नंतर -vची व्हॅल्यू काय दिलेली आहे 1 म्हणजे इथे काय ना -1. -wची व्हॅल्यू काय दिलेली आहे 1/2 म्हणजे येणार -1/2. हा काय मिळाला आपल्याला सेंटर ऑफ द स्पिअर. हे ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे त्या मिळाल्या सेंटर ऑफ द स्पिअर. मग काय म्हटलेलं आहे रेडियस फाइंड आउट करायचं आहे. रेडियसचा फॉर्म्युला घेतलेला आहे अंडररूट u² + v² + w² - d. रेडियस सेम त्यात पण व्हॅल्यू पुट करायची आहे आणि स्क्वेअर द्यायचं आहे. मग रेडियसमध्ये व्हॅल्यू पुट केलं. यूची व्हॅल्यू आहे -1. यूची व्हॅल्यू आहे -1 -1/2² प्लस व्हीची व्हॅल्यू आहे व्हीची व्हॅल्यू टाकली. नंतर काय टाकला डब्ल्यूची व्हॅल्यू नंतर टाकलेली आहे डीची व्हॅल्यू कोणती घेतली ही -5/2. काय स्क्वेअर केलं तर 1/4 प्लस 1/4 प्लस 5/2 याचा स्क्वेअर घ्यायचा आहे डीचा स्क्वेअर नाही. ही काय मिळाली आपल्याला रेडियस. नंतर हे झालेलं आहे इक्वेशन यात फाइंड आउट करायचं होतं रेडियस सेंटर अँड रेडियस. नंतर एक्झाम्पल काय म्हटलेलं आहे द डायमीटर ऑफ द स्पिअर. डायमीटर फाइंड आउट करायचं आहे कशाचा स्पेअरचा. डायमीटर ऑफ स्पेअरचं डायमीटर फाइंड आउट करायसाठी काय दिलेलं आहे x² + y² + z² -3x - 2y + 2z -15 इज इक्वल्स टू 0 इज ॲट द पॉईंट दिलेलं आहे. पॉईंट कोणतं दिलेलं आहे -1 4 3. फाइंड काय म्हटलेलं आहे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे अदर एंड म्हणजे 1 पॉईंटपासून तर सेकंड एंड पॉईंटपर्यंत कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. तर आपण काय घेतलं एक स्क्वेअर सेंटरला काय दिलं ओ. सेंटरला ओ म्हटलं. या साईडनी ए अँड बी. एवरचे पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे एंड पॉईंट. बी वरचे पॉईंट काय म्हणू आपण जे पॉईंट दिलेले आहे ते बी वरचे पॉईंट -1 4 3 याला म्हणू XY Z म्हणल्यानंतर कोइफिशियंट ऑफ द अदर एंड दुसऱ्या पॉईंटवरचे कोइफिशियंट फाइंड आउट करायचे. काय ना x² जे गिवन इक्वेशन दिलेले आहे ते x² प्लस हे जनरल इक्वेशन घेऊन आपण जनरल इक्वेशन घेणार स्पेअरचं. जनरल इक्वेशन आहे स्पेअरचं x² + y² + z² + 2ux + 2vy + 2wz + d = 0. नंतर
ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत व्हॅल्यू पुट करायच्या. पण कोणत्या व्हॅल्यू दिलेली आहे? यूची व्हॅल्यू काय ना -3 इज इक्वल्स टू 2u. यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. यू इज इक्वल्स टू काय ना -3 हा 2 याला अपॉनला जाणार म्हणजे येणार काय -3 अपॉन 2. इथे सेम तसंच 2v इज इक्वल्स टू काय ना व्हीची -2 कोइफिशियंट. मग v इज इक्वल्स टू -1 2ला हा जो 2 आहे -2ला डिवाइडला येणार म्हणजे -2 अपॉन 2 -1 व्हीची. 2w इज इक्वल्स टू कोइफिशियंट आहे डब्ल्यूचा 2 अपॉन 2 केलं याला डिवाइडला आलं नंतर 2/2 इज इक्वल्स टू w इक्वल्स टू 1. काय म्हटलेलं आहे? सेंटर ऑफ द स्फेअर. सेंटर ऑफ द स्फेअरचा फॉर्म्युला काय आहे? -u -v -w. ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहे -uची व्हॅल्यू -3 2 आहे इथे -u म्हणजे मायनस कट होणार म्हणजे 3/2. नंतर -vची व्हॅल्यू 1 आणि -wची व्हॅल्यू येणार आहे इथे +1 आहे तर -1. पण प्रूफ करणार. मग मिड पॉईंट एक्सची वायची XYZची व्हॅल्यू काढायची आहे. XYZची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी काय करणार आहे? एक बीच आता आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला घेणार. ओ इज काय म्हटलेला मिड पॉईंट तो काय आहे? लाईन AB वर काय आहे? लाईन AB वर काय आहे? मिड पॉईंट आहे दोघांचा लाईन AB वरचा. मग काय घेतलं? मिड पॉईंट फॉर्म्युला आहे x + -1/2 इज इक्वल्स टू काय होणार आहे? इज इक्वल्स टू 3/2 हा कोइफिशियंट. 2 कट झाल्यानंतर हा इकडे शिफ्ट झाला म्हणजे x इज इक्वल्स टू काय येणार? 3 -1चा काय होणार? +1 म्हणजे x इज इक्वल्स टू 3 + 1 काय येणार? x इज इक्वल्स टू 4. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली? 4. नंतर वायचा मिड पॉईंट घेतला. मिड पॉईंट फॉर्म्युला y + 4/2 इज इक्वल्स टू 1. या 2नी 1ला मल्टिप्लाय केलं 2 y + 4 इज इक्वल्स टू 2. y इज इक्वल्स टू 2 -4ला तिकडे नेल्यानंतर प्लसचा मायनस झाला. मायनस जर केलं -2 आन्सर आलं म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली? -2. z + 3/2 -1 -2नी -1ला मल्टिप्लाय केल्यानंतर z + 3 -2 झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. z ॲज इट इज -2 ॲज इट इज राहिला आणि +3 तिकडे शिफ्ट झाल्यानंतर -3 -5 z इज इक्वल्स टू -5 म्हणजे XYZची ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे त्या काय मिळालेल्या आहे? एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे 4, वायची व्हॅल्यू मिळाली -2 आणि झेडची व्हॅल्यू मिळालेली आहे -5. मग एची जी व्हॅल्यू दिलेली आहे ही काय मिळाली? एची व्हॅल्यू ही काय आहे? एची व्हॅल्यू काय? 4 -2 -5. बीची व्हॅल्यू काय दिलेली आहे? हे आपल्याला गिवन दिलेली आहे बीची व्हॅल्यू म्हणजे या पॉईंटपासून तर सेकंड पॉईंटपर्यंत आपण बीची व्हॅल्यू घेतली होती ही जी गिवन दिलेली आहे ते -1 4 3 आणि एंड पॉईंट काढायचा होता म्हणजे एचा पॉईंट काढला आपण. एच्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या काय आलेल्या आहे? 4 -2 -5. मग बीची व्हॅल्यू काय आलेली आहे? -1 4 3. याला काय म्हणणार? x1, याला म्हणणार y1, याला म्हणणार z1, याला म्हणणार x2ची व्हॅल्यू y2 आणि z2. आता आपल्याला काय करायचं आहे? व्हॅल्यू पुट करायचे आहे. तर आता व्हॅल्यू कशा? x - x1 x - x2 प्लस y - y1 इंटू y - y2 प्लस करणं z - z1 इंटू z - z2 इक्वल्स टू 2. मग एक्सची व्हॅल्यू पुट x इज इक्वल्स टू काय करणार आहे आपण? याला काय म्हटलेलं आहे? x1, याला म्हटलेलं आहे x2, y1 y2 z1 z2. एक्सची व्हॅल्यू आपण ॲज इट इज ठेवणार आहे. एक्सची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवल्यानंतर त्या x1ची व्हॅल्यू पुट करणार. x1ची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे x - 4 त्या x ॲज इट इज ठेवायचा आहे. x2ची व्हॅल्यू पुट करणार. x2ची व्हॅल्यू येणार -1 म्हणजे -, +1. नंतर y ॲज इट इज राहणार. y1ची व्हॅल्यू आहे
-2 म्हणजे मायनस मायनस प्लस प्लस 2. वाय ॲज इट इज y2ची व्हॅल्यू आहे 4 -4 प्लस झेड प्लस काय ना Z1ची व्हॅल्यू काय आहे -5 मायनस मायनस प्लस 5. नंतर झेड -Z2 म्हणजे काय ना झेड ॲज इट इज राहणार -Z2ची व्हॅल्यू आहे 3 -3 इज इक्वल्स टू काय ना 0. म्हणजे आपल्याला काय मिळालं x -4 इंटू x + 1 प्लस y + 2 इंटू y -4 प्लस z + 5 इंटू z -3 इज इक्वल्स टू 0. झालं सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं आहे, फाइंड द रेशो ऑफ विच द स्पेअर x² + y² इज इक्वल्स टू 24 डिवाइड द लाईन जॉईन द पॉईंट -1 1 2 अँड -4 4 8. म्हणजे एक जी लाईन आहे त्याला जॉईंट करायसाठी आपल्याला रेशो काढायचा आहे. एक पॉईंट दिलेला आहे ए आणि एक पॉईंट घेतलेला आहे बी. ए पॉईंटवरचे आपण पॉईंट घेतलेला आहे -1 1 2 अँड बी पॉईंटवरचे घेणार -4 4 8. मग याचं रेशो काढायसाठी आपण याला काय म्हटलं, या लाईनला ब्रेक केलं. लाईनला ब्रेक केल्यानंतर काय ना सेंटरला जी पॉईंट येते त्याला सी नाव दिलं. नंतर ए नावाचं आणि बी. मग यात जो रेशो आहे एक के अँड 1 आपण फाइंड आउट केला. आपण डिनोट केलं के रेशो ऑफ 1. काय ना कोऑर्डिनेट ऑफ द सीचे जे कोऑर्डिनेट घेतले, सीचे कोऑर्डिनेट आपण घेणं आपल्याला काढायचे आहे. आता काय घेणार, सीचे कोऑर्डिनेट -4 मल्टिप्लाय बाय के -1 डिवाइडला के + 1. ठीक आहे. नंतर सेकंड बी वरचा पॉईंट घेणार 4 4 मल्टिप्लाय बाय के +1 डिवाइडला के + 1. नंतर 8 8 मल्टिप्लाय बाय के कोऑर्डिनेट ऑफ द सी वरचं कोऑर्डिनेट घेणार आहे. जे काय येणार आहे -4 मल्टिप्लाय बाय के जर केलं -4 मल्टिप्लाय बाय के -1 कुठला घेणार हा -1 प्लस डिवाइडला के + 1 याचं ॲडिशन ठेवायची. नंतर सेकंड 4 मल्टिप्लाय बाय के 4k प्लस 1 डिवाइडला के + 1. नंतर 8 मल्टिप्लाय बाय के 8k + 2 अपॉन के + 1. हे काय घेतले, कोइफिशियंट ऑफ घेतले सीचे कोइफिशियंट घेतले. नंतर काय म्हटलं, ॲज सपोज 1 डिवाइड द लाईन AB ॲट पॉईंट सी. याला डिवाइड केलं पॉईंट ABC पॉईंटला, लाईन ABCला पॉईंट सीनं. नंतर सी लाईज ऑन द स्पेअर 1. म्हणजे जे आपण स्पेअर घेतलेले लाईज ऑन करते 1. म्हणजे याला काय घेतलेलं आहे, हे कोइफिशियंट घेतलेलं आहे. हे कोइफिशियंट कशाचे आलेले आहे सी. हे जे कोइफिशियंट आहे इक्वल्स टू या इक्वेशनमध्ये टाकले. म्हणजे एक्स याला म्हणणार एक्स कोइफिशियंट, या वाय कोइफिशियंट आणि झेड स्क्वेअर कोइफिशियंट. म्हणजे जो स्पेअरचं जे इक्वेशन दिलेलं आहे त्यात हे कोइफिशियंट टाकणार. म्हणजे काय ना x² y² z² इज इक्वल्स टू 24. याला फाइंड आउट केल्यानंतर व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, फाइंड आउट केल्यानंतर -4² इथे फॉर्म्युला लागणार आहे a + b² इज इक्वल्स टू a² + 2 ab + b². म्हणजे येणार काय इथे फाइंड आउट केल्यानंतर 16k² + 1 + 8k + 16k² + 1 + 8k + 64k² + 4 + 32x इज इक्वल्स टू 24x k + 1². मग काय k² बाहेर काढल्यानंतर 1/4 म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे, एक व्हॅल्यू मिळणार आहे केची. याचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, इथे स्क्वेअरिंग ऑन
बोथ साईड जर केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केल्यानंतर काय येणार, स्क्वेअरचं स्क्वेअरिंग 2चं स्क्वेअर म्हणजे काय येणार, के इज इक्वल्स टू काय येणार 1/2. 1/2 आल्यानंतर आता आपल्याला एक व्हॅल्यू पुट करायची आहे केची, प्लस 1/2 एक व्हॅल्यू पुट करायची आहे -1/2. म्हणजे पुट काय करणार, के इज इक्वल्स टू 1/2 म्हणजे रेशो काय येणार आहे, केच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केल्या 1/2 म्हणजे रेशो आपल्याला काय दिलेलं होतं, आपण घेतलं होतं लाईन k(1) म्हणजे केच्या ठिकाणी पुट काय केली 1/2 म्हणजे रेशो काय मिळालेला आहे 1/2 रेशो ऑफ 1 ॲज काय 1 या 2ने याला मल्टिप्लाय केलं 1/2. नंतर इफ के इज इक्वल्स टू -2 पुट केलं, केच्या ठिकाणी -1/2 पुट केल्यानंतर काय ना -1/2 रेशो ऑफ 1 ॲज या 2ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे -1 ऑफ रेशो 2 म्हणजे आपल्याला रेशो प्रूफ करायचा होता, आपल्याला रेशो फाइंड आउट आपला रेशो